नमस्कार, मी ऋतुजा गणेश शिंदे, संचालिका एकलव्य निवासी हॉस्टेल नमस्कार चौक नांदेड। आमच्या हॉस्टेलमध्ये अनेक विद्यार्थी आहेत जे की खूप छान प्रकारे कविता पाठ करतात। पहिली ते दुसरी ते 10वी पर्यंत आमचं निवासी हॉस्टेल आहे आणि आमच्या हॉस्टेलमध्ये खूप छान विद्यार्थी लहान असो मोठे असो छान राहतात आणि त्यांना एक आवड आहे कविता छान पाठ करायची। त्यांनी जर एकदा आम्ही त्यांना क्लासमध्ये कविता शिकवली की दुसऱ्या दिवशी म्हणतो बाबा तुम्ही कविता पाठ करून या आणि टिकतो आमचे विद्यार्थी तशाच कविता पाठ करून येतात। आमच्या हॉस्टेलमध्ये सात्विक बारसोळे आणि निवर्ती मुंडकर हे 2 विद्यार्थी आहेत। प्रत्येक ऋतूमध्ये काही ना काहीतरी शेतामध्ये खायला येतं। तसेच हिवाळ्यामध्ये जे की खेड्याने आपण त्याला रब्बीची सुगी असं म्हणतो, त्या रब्बीमध्ये बोरा असो हरभरा चिंच जे काही येतात झाडाला, तर चिंच उन्हाळ्यामध्ये येते पण जे काही रब्बीमध्ये येतात ती सुगी असते, हिवाळ्यामध्ये येणारे फळं त्याविषयी त्यांची ती कविता आहे। ती कविता मी तुम्हाला म्हणून दाखवत। तुझं नाव काय? निवर्ती मुंडकर। आणि तुझा? सात्विक बारसोळे। आणि ही कविता तुम्ही शिकवल्याच्या नंतर पाठ केली कविता, पाठ झाली तुम्हाला। कोणी शिकवली ही कविता? आणि गणेश सरांनी ही कविता तुम्हाला छान प्रकारे म्हणून पण घेतली। तर तुम्ही ही कविता म्हणा। रानातल्या हरवलीला वाजून आली थंडी, काट्यातून लगडली गोरे सात खंडी, वरणावरचे झाड झटका लागले, त्याचे पेरू लागोलागी डोबले, ओढीची मोजाडी हरभऱ्याचे राणे, कानातले पोपट गाऊन आले गाणे, चिंचेचे हात पाय टाकून आले वाकले, दाणीतून डोक्यावर गाऊन आले वाकले, थंडी आली पेट वागे हात पाय खूप छान। आमच्या हा विद्यार्थी बोबडी ही ज्यांच्या तोंडातून कविता आलेली आहे त्यांची ही चिमुकल्यांची आमच्या कविता तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा, आम्हाला पण खूप छान वाटेल। धन्यवाद। एकलव्य निवासी हॉस्टेल नमस्कार चौक नांदेड। पहिली ते 10वीच्या विद्यार्थ्यांना राहण्याची जेवणाची व क्लासेसची सर्वोत्कृष्ट सोय। या हॉस्टेलमध्ये गेली 6 वर्षापासून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थी पात्र आहेत व गेली 6 वर्षापासून 10वीचा 100% निकाल देणारा हॉस्टेल आहे। या आपल्या पाल्यांचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी या हॉस्टेलमध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा। संपर्क 77 98 94 0504 99 75 72 36 41।